18च्या सर्व विभाजकांचा गुणाकार किती? म्हणजे 18 या संख्येला आपण कोणकोणत्या संख्येने भागू शकतो ते त्याचे विभाजक. मी 18 ही संख्या लिहिलेली आहे. आता 18ला 1 ने भागू शकतो. 1 हा सर्वांचाच विभाजक असतो. 18 एके 18, 9 दुने 18, 2 ने भागू शकतो. 3 सक 18, 3 ने भागू शकतो. 6 त्रिक 18, 6 ने भागू शकतो. नंतर 9 ने भागू शकतो. 9 दुना 18 आणि 18 एके 18 ही त्याची झाली सर्व विभाजक. आता विभाजकांचा गुणाकार करायचा. मग आपण या ठिकाणी गुणाकाराच्या रूपात लिहूया. 1 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 6 गुणुले 9 गुणुले 18 बरोबर जे उत्तर येईल ते लिहायचं आहे. आता आपण गुणाकार करूया. 1 ने 2 लागलं, बे एके बे. आता बेने 3 लागलं, बे त्रिका 6, 6 ने 6ला गुणलं, 6 6 36, मग 36 36 गुणुले 9, मग 36 गुणुले 9 बरोबर किती येणार? 324. आता 324 आलं, मग 324 गुणुले 18, अजून 18ला गुणायचं आहे. 324 गुणिले 18 म्हणजे 5832 हे त्याचं उत्तर. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. 8730 या संख्येतून कोणती लहानात लहान संख्या वजा केली असता येणारी संख्या 5 ने भाग जाणारी नसेल, असा नसेल म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी 8730 ही संख्या आहे, पण याच्यातून कोणती लहानात लहान संख्या वजा करायची म्हणजे 5 ने भाग जाणार नाही. मग आता या ठिकाणी लहानात लहान संख्या 5 आहे, मग इथे 5 जर वजा केले तर इथे येणार किती? 8725 येणार. मग इथे 5 आले. 5ची कसोटी काय? संख्येच्या एक स्थानी 0 किंवा 5 असला तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग लागतो. मग ह्या संख्येला 5 ने निशेष भाग लागणार म्हणजे हे 5 येणार नाही. मग त्याच्या पुढची लहानात लहान संख्या कोणती? 6 आहे. मग 6 समजा वजा केलं तर 8724 ही संख्या येणार. 8724ला 5 ने भाग लागत नाही निशेष, म्हणजेच 6 ही संख्या तुमची वजा करावी लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. 10 ने निशेष भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती? म्हणजे 10 ने आपण कोणकोणत्या संख्येला निशेष भाग लावू शकतो? म्हणजे 10च्या पार येणाऱ्या 2 अंकी संख्या. 10 एके 10, 10 दुने 20, 10 त्रिक 30, 10 चौक 40, 10 पाची 50, 10 सक 60, 10 सत्ती 70, 10 आठा 80 आणि 10 नव्वे 90, 10 दही 100 ही 3 अंकी संख्या आहे. म्हणजे 2 अंकीच विचारलेले आहे. आता 10 ने ह्या एवढ्या संख्येला आपण भागू शकतो. म्हणून संख्या आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. 64 या संख्येच्या विभाजकाच्या गुणाकार रूपात मांडता येतील अशा जोड्या किती? आता 64 ही संख्या मी या ठिकाणी लिहिलेली आहे. 64ला गुणाकाराच्या रूपात मांडणारी संख्या गुणाकाराच्या रूपात मांडणारी जोड्या करूया. 1 गुणुले 64 म्हणजे 64 एके 64. दुसरा किती आहे? 2 गुणुले 32, 32 दुने 64. नंतर 4 गुणुले 16, 16 चौक 64 आणि नंतर 8 गुणुले 8, 8 8 64. अशा एकूण 4 जोड्या मिळणार. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर. 8 7 चांदणी 2 या संख्येला 3 ने व 4 ने निशेष भाग जातो तर चांदणीच्या जागी कोणता अंक येईल? आता या ठिकाणी आपण पर्याय करून जायचं आहे. 3 आणि 4ची कसोटी. 3ची कसोटी काय आहे? संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 4 ने अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग लागत असेल तर त्या संख्येला 3 ने भाग लागतो. आणि 4ची कसोटी काय आहे? दशक आणि एकक स्थानाची जी संख्या तयार होणार त्या संख्येला जर 4 ने भाग लागला तर दिलेल्या संख्येला 4 ने निशेष भाग लागतो. मग आपण पर्याय करून जाऊया. पहिला पर्याय 4. समजा मी या ठिकाणी 4 ही संख्या पुढीच्या जागी घातली तर संख्या काय तयार होणार? 8 7 4 आणि 2. चांदणीच्या जागी ती संख्या घातलेली आहे. 8 7 15 आणि 4 19 आणि 2 21 म्हणजे 21 आले. 21 उत्तरात आल्यानंतर 3 ने आपण काय करूया? त्याला भागूया. 3 7 21 म्हणजे 3ची कसोटी लागली. पण या ठिकाणी 4ची कसोटी लागणार नाही, कारण या ठिकाणी 42 ही संख्या आहे आणि 42ला 4 ने निशेष भाग जात नाही, म्हणून 4 ही संख्या येणार नाही. पर्याय क्रमांक 2 काय? 1 आहे. मग आपण पर्याय क्रमांक 2 घालूया. 8 7 1 आणि 2 यापासून किती बेरीज येते? 8 7 15 आणि 1 16 17 18 येते बेरीज. 18 बेरीज झाली. याला 3 ने निशेष भाग लागतो म्हणजे 3ची कसोटी लागते. 3 सक 18 आणि दशक आणि एकक स्थानच्या अंकापासून तयार झालेली संख्या 12 आहे. 12ला पण 4 ने भाग लागतो. 4 चिका 12 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. या ठिकाणी आपल्याला 1 घालायचा आहे.